हॅलो एव्हरीवन, आज मी करणार आहे मटनची भाजी. खूप दिवसाची माझी इच्छा होती की मला मटन खायचं आहे, पण बिकॉज ऑफ सम रिझन्स आमच्याकडे आणत नाही जास्ती करून, बिकॉज प्रीतमला वगैरे खूप हेवी होते आणि आमच्याकडे मी आणि प्रीतमच खायला आहे. पण आज फायनली तो कन्व्हिन्स झाला आहे माझ्यापासून. तर आता मी इथे प्रिपरेशन सुरू करते आहे मसाल्याची. सर्वात आधी मी एक कांदा तळून घेतला आहे. त्या कांद्यामध्ये तळतानाच मी थोडेफार आणखी स्पायसेस टाकले, जसं की आपले थोडेफार शेंगदाणे, थोडंफार खोबरं आणि थोडेफार ड्राय मसाल्यांमध्ये मी कलमी, इलायची, लॉंग आणि थोडा दालचिनीचा तुकडा असं सगळं घातलं आहे. आणि हे थोडंसं मी लालसर होईपर्यंत भाजून घेईल. आणि भाजून झाल्यानंतर त्यात मी घालणार आहे लसणाच्या पाकळ्या आणि थोडंफार आलं. हे म्हणजे मी सगळं एकत्रच मिक्स करून चांगलं त्याला थोडंसं तेलात परतून घेईल. आणि त्यानंतर मी याची एक पेस्ट, एकदम फाईन पेस्ट तयार करून घेईल. जेवढं बारीक होऊ शकेल तेवढं बारीक करून घ्यायचं, कारण याच्यानेच मेन रस्सा बनतो. आणि जर आपलं थोडं जरी त्यात असं मोठं असलं ना, जसं लसण वगैरे, तर ते तोंडात लागतं. म्हणून त्यापेक्षा ते चांगलं असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्यात मी घालणार आहे कोथिंबीर. थोडी जास्तीच कोथिंबीर घातली आहे मी, म्हणजे रस्सा थोडा चांगला गाढा होतो. त्याचबरोबर माझं अर्धा किलो इथे मटण आहे आणि या मटणाला मी चांगलं 4 ते 5 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं आहे. आधीच मी धुवून ठेवलं होतं, आता तुमच्या पुढे पण एकदा धुते आहे. त्यानंतर हे सगळं धुवून झाल्यानंतर मी त्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून घेईल. धुतल्यानंतर त्याला प्रॉपर असं वेगळ्या भांड्यात घेतलं आहे मी, नाहीतर जर आपण सोबत डायरेक्ट टाकलं की ते पाणी पण जाईल. आणि आपल्याला मसाल्यांबरोबर आधी मटण चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे, किंवा त्याला मसाले चांगलं लागून 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचं आहे. मी इथे छान फाईन पेस्ट करून घेतली आहे. चला आता भाजी करायला घेऊया. आधी इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर मी यात घालणार आहे तेजपत्ता. तेजपत्त्याने फ्लेवर छान येतो. आणि त्याचबरोबर मी चिरलेला एक कांदा इथे घातला आहे फोडणीसाठी. कांदा थोडासा ब्राउनिश झाला की त्यानंतर लगेच आपण केलेली पेस्ट यात घालूया. आणि पेस्ट आणि कांदा याला चांगलं परतून घ्यायचं आहे. पेस्टचा थोडा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं, म्हणजे थोडासा डार्क कलर होतो पेस्ट टाकल्यानंतर. म्हणजे चांगलं परतून घेतल्यानंतर बघा इथे थोडं डार्क झालं आहे. आणि माझा कुकर जो आहे तो स्टीलचा आहे, त्यामुळे ते थोडं खाली लागतं आहे. तसं माझा फ्लेम मी कमीवरच ठेवला आहे. आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं प्रॉपर असं 7 ते 8 मिनटं मी याला छान परतून घेतलं आहे. त्यानंतर हे सगळं परतून घेतल्यानंतर आपण यात घालणार आहे काही बेसिक मसाले. बेसिक म्हणजे जे लागणारे मसाले आहेत ते, जसं की तिखट मी इथे घातली आहे 2 चमचे. तुम्हाला जर थोडं जास्ती स्पायसी आवडत असेल तर तुम्ही आणखी 1 चमचे यात घालू शकता. त्याचबरोबर मी घातली आहे हळद, जिरेपूड आणि धनिया पावडर. आणि त्यानंतर थोडंसं मीठ मी 1 चम्मचच घातलं आहे सध्या. मला वाटतं जसे खारट नको व्हायला, पण थोडं कमी झालं होतं मीठ, तर तुम्ही आणखी अर्धा चम्मच यात घाला. त्यानंतर मी यात थोडं पाणी घातलं आहे, कारण मला असं वाटत होतं की खाली जास्तीच लागतं आहे, तर मी यात 1 ते 2 चमचे असं पाणी घातलं आहे. त्यानंतर याला मी थोडं 5 मिनटं तरी होऊ देईल. मसाल्यांना व्यवस्थित असं तो परतून घेईल. मसाला असा व्यवस्थित परतून घेतला की छान फ्लेवर असं येतो, अदरवाईज मसाला कच्चा वाटेल किंवा तिखट लागेल असं होईल. त्यानंतर मी इथे व्यवस्थित धुवून घेतलेली मटण घातली आहे. आणि या मसाल्यांबरोबर मी मटणला कमीत कमी 7 ते 8 मिनटं व्यवस्थित परतून घेईल, किंवा 15 मिनटंही म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर मी यात थोडं पाणी घालेल, बिकॉज आपल्याला मटण पण छान परतून घ्यायची आहे मसाल्यांबरोबर. तो जो मसाला आहे तो असं मटणामध्ये छान फ्लेवर त्याचा आला पाहिजे, अदरवाईज ते फ्लेवर येणार नाही. त्यामुळे आपल्याला ते 15 मिनटं कमी आचेवर असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी आता एकदा परतून घेईल, त्यानंतर याला 2 ते 3 मिनटं होऊ देईल. त्यानंतर परत मी याला परतून घेईल, मग परत 2 ते 3 मिनटं होऊ देईल असं, कारण मी कंटिन्यू जर याला ठेवलं तर ही भाजी खालून लागेल म्हणून. आणि जेव्हा याला आपण 10 ते 15 मिनटं असं कमी आचेवर होऊ देऊ ना, तर हे जे मटणाचे पीस आहेत ते आधी कसे नरम असतात, त्यानंतर ते हळूहळू कडक व्हायला लागतं. आणि कडक झाल्यानंतर ते थोडं पाणी सोडतं आणि नंतर ते शिजतं. बघा आता मी परतून घेईल ना, आता थोडं मी यात पाणी घातलं, खाली लागत होतं त्यामुळे. आता बघा हे मटणाचे पीस आहेत ना, हे थोडे कडक झाले आहेत. त्यानंतर मी डिसाईड केलं की यात मी गरम पाणी घालेल, कारण गरम पाणी घातल्यानंतर भाजी ना शिजायला कंटिन्यू राहते आणि ती असं गरम होत नाही पाणी, म्हणजे थांबत नाही त्याची कुकिंग असं मला वाटतं. त्यानंतर मी यात गरम पाणी घातलं आहे, 1 ग्लास पूर्ण पाणी घातलं आहे. आणि आधी आय थिंक अर्धा पाऊण ग्लास असं मी पाणी घातलं होतं. आता माझे इथे 15 मिनटं झाले आहेत. त्यानंतर मी गरम पाणी घालून पण याला व्यवस्थित असं शिजू दिलं, म्हणजे उकळी येऊ दिली पाण्याला. आणि त्यानंतर मी कुकर लावला आणि मी कुकरची शिट्टी केली होती 4, प्रॉपर अशी मीडियम आचेवर म्हणण्यापेक्षा मीडियम मी केलं होतं, म्हणजे 800वर
ठेवलं होतं मी माझं इंडक्शन आणि याची मी प्रॉपर 4 अशा सीट्या होऊ दिल्या आणि भाजी एकदम परफेक्ट शिजली होती. खूप जास्ती पण नव्हती शिजली आणि कच्ची पण नव्हती. बघा याला छान तेल पण सुटलं आहे आणि भाजी पण अशी छान शिजली आहे. बघा मी तुम्हाला इथे एक कलेजीचा पीस तोडून दाखवते आणि त्याचबरोबर मी आणखी एक पीस तुम्हाला असं तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की ती भाजी कशी प्रॉपर शिजली आहे ते. प्रीतमला ना थोडी जास्ती शिजलेली भाजी आवडते, म्हणजे थोडेसे हलके पण कच्चे पीस नको त्याला, अदरवाईज तो खूप असं चिडचिड करतो. त्याला थोडीशी प्रॉपर शिजलेलीच भाजी लागते. बघा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते आणि भाजी अशी प्रॉपर शिजली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे घालणार आहे 1 चमचे काळा मसाला. काळा मसाला मी नेहमी वरूनच घालते आणि कोथिंबीर घालणार आहे चिरून. छान दिसतं आणि फ्लेवर पण छान येतो वरून काळा मसाला घातला की. आधी मी थोडेफार ड्राय मसाले घातलेच होते आणि त्याच्यावरून मग मी आता काळा मसाला घालते, म्हणून मी आधी काळा मसाला नव्हता घातला. आणि बघा छान रस्सा पण असं छान झाला आहे, खूप पातळ नाही झाला आहे रस्सा. आणि जसं तो थोडं थंड होईल ना भाजी तर तो रस्सा आणखी गाढा येतो, त्यामुळे हा परफेक्ट कन्सिस्टन्सीचा रस्सा मला वाटतो. त्यानंतर इथे मी प्लेटिंग करून घेतली आहे प्रीतमसाठी, त्याला भूक लागलेली आणि थोडेफार सॅलेड्स पण ठेवले आम्ही जेवणाबरोबरच. ॲक्च्युली आज मी ही भाजी इव्हिनिंगला करते आणि इव्हिनिंगला प्रीतमला थोडी हेवी होते, पण ठीक आहे एखाद्या वेळेस चालतं. ओके, तुम्ही पण ट्राय करा.